नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 5 मेच्या भागामध्ये जेव्हा आता वैतागतो आणि म्हणतो, अरे काय चाललंय तुझ्या क्रेविंगला, काही कारण वेळ वगैरे आहे का नाही. तेव्हा नंदिनी त्याच्यावर जास्त चिडते, म्हणते मग कशाला तुम्ही तोंडाला पाणी सुटेल असं वर्णन केलं. ते काही सुद्धा नाही, मला आत्ताच्या आत्ता पापलेट हवी आहे. तेव्हा जेव्हा म्हणतो मी आता बघ इथून निघतो, पटकन जाऊन फ्रेश पापलेट घेऊन येतो, असं म्हणून तो चाललेला असो तर नंदिनी परत त्याला थांबवते आणि म्हणते ऐका ना, जर घरच्यांना कळालं तर काय होईल. नाही म्हणजे आजच्यावारी आपण खात नाही ना. तेव्हा जेव्हा डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो अरे यार माझ्या लक्षातच नाही आलं हे. आणि म्हणतो अगं सोड ना, आपण कुठे खातोय, आपण ना आपल्या मिनी नंदिनीचे लाड करतोय आणि आपल्या मुलीला एन्जॉय करू दे ना. आणि मोठी झाली ना मग पाहू ना वार वगैरे. आणि आलोच असं म्हणून तो सांगून तिथून निघून जातो. आणि तेव्हा नंदिनी तर जाम एक्सायटेड झालेली असते आणि म्हणते येतंय येतंय पापलेट. आणि त्यानंतर मित्रांनो रात्री 4 वाजतात, 5 वाजतात, परत 6 वाजतात. आणि तेव्हा कुठं जीवाचा फोन येतो आणि नंदिनी लगेचच खाली जाते. तर तेव्हा जीवाने पापलेट तयार सुद्धा करून ठेवलेला असतो आणि म्हणतो तुला सांगतो असा सुसाट गेलो ना भाऊच्या धक्क्यापर्यंत. आणि कधी गेलो आणि कधी परत आलो माझं मला सुद्धा कळलं नाही. आणि तिथे गेल्यानंतर या मोठ्याच्या मोठ्या बोट्स लागलेल्या होत्या आणि त्यातून अशा मोठ्याच्या मोठ्या फाट्या अशा खाली उतरत होत्या. आणि तिथे गेल्यानंतर अगं मी कन्फ्यूज झालो. म्हणजे बोंबील म्हणू नकोस, पापलेट म्हणू नकोस, सुरमई म्हणू नकोस, कोळंबी म्हणू नकोस, म्हणजे काय घेऊ आणि काय नको असं झालं होतं मला. आणि पुढची गंमत राही, तिथे ज्या काही आपल्या कोळीण मावश्या होत्या ना, त्या हात दोन मागेच लागल्या माझ्या, आमच्याकडून घ्या आमच्याकडून घ्या असं म्हणून ती सगळं काय असं म्हणून तो सगळं काही बोलायचा प्रयत्न करत असतो. पण नंदिनीला तिची क्रेविंग्स थांबवायचं जमतच नसतो, तिला एकदम जास्त एक्साइट झालेली असते. आणि जेव्हा अजूनसुद्धा बडबड 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 करतच असतो आणि म्हणतो बघ 600 रुपयात एवढा मोठा पापलेट घेऊन आलो मी तुझ्यासाठी. तेव्हा नंदिनी म्हणते खूप छान खूप छान, इतका छान नवरा मिळाला ना मला, मी नशीबच काढले. आता ना मला भूक लागली, प्लीज प्लीज. तेव्हा जेव्हा म्हणतो आत्ता ती वेळ आली आहे माझ्या छोट्या नंदूसाठी आवडतं खाणं देण्याची, असं म्हणून तिला तो पापलेट डिशमध्ये सर्व करतो. आणि 1 मिनिट असं म्हणून त्याच्यावरती लिंबू पिळतो. हा. आणि नंदिनीच्या तोंडाला तर जाम पाणी सुटलेलं असतं मित्रांनो. आणि त्यानंतर जेव्हा आता नंदिनीला एक घास भरवतो आणि नंदिनी तर खूपच खुश असते. आणि त्यानंतर छोट्या नंदूला विचारतो छान आहे का, तर तेव्हा नंदिनी म्हणते मस्त मस्त एकदम खूप छान. आणि त्यानंतर नंदिनी तर जीवाला मिठीच मारते. आणि इतक्यातच आता इकडे मानिनीला माशांचा वास येऊ लागतो आणि ती म्हणते इतक्या सकाळ सकाळ मासे करायला घेतले कोणी, कठीण आहे बाई आजच्या वारी मासे. आणि जाऊन त्यांना मटण खा मासे खा पण जरा वार पाळत जा. आणि ती एकदमच म्हणते आपल्याकडेच नाही ना कोणी करत आजच्या वारी. आणि तेव्हाच इकडे आता जीवाचा मोबाईल वाजतो. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे सकाळी 7 वाजले. तर तेव्हा नंदिनी आता जराशी घाबरते आणि म्हणते अहो आईंची यायची वेळ झाली. आणि जेव्हा आईंना जर कळलं ना की आपण आजच्या वारी नॉनव्हेज केलंय तर मग आपली काही खैर नाही. तेव्हा जेव्हा म्हणतो अगं हे असं काही सुद्धा होणार नाही, तू नको टेन्शन घेऊ, चिल चिल चिल. तर तेव्हा नंदिनी म्हणते माझी आई काय म्हणते माहिती का, प्रेमाची आस आणि माशाचा वास लपून राहत नाही. आणि तेव्हाच इकडून आता मानिनीचा आवाज येतो आशा म्हटलेला. आणि तेव्हा आता जीवा तर खूपच घाबरतो आणि नंदिनी सुद्धा घाबरते. आणि म्हणते नंदिनी आता मी एक काम करते, पटापट ओटा आवरते आणि हे सगळं काही टाकून देऊयात. आणि त्यानंतर हे दोघे सुद्धा एकदम घाई गडबडीत सगळं काही आवरावर करू लागतात. आणि जेव्हा लगेचच बाहेरच्या दिशेने पळत सुटतो जे काही असतं ते टाकायसाठी. आणि नंदिनी इकडे आतमध्ये भांडी वगैरे घासत असते फास्टमध्ये एकदम. आणि इतक्यातच आता मानिनी खाली येते आणि तेव्हा जीवा लगेचच तिच्याजवळ जातो आणि म्हणतो आई आई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तर तेव्हा मानिनी विचारते अरे पापलेटचा वास येतोय, आपल्या स्वयंपाकघरातून येतोय का. तेव्हा जेव्हा म्हणतो अगं छे छे, तुझं काहीतरी आपलं भलतंच असतं, कोण आपल्या स्वयंपाकघरामध्ये सकाळ सकाळ पापलेट करणार आहे. आणि म्हणतो तुझं पण अगदी बाबांच्या सारखं झाले, त्यांना पण असं सारखं सुगंधी असे चमचमीत वास येत असतात. तेव्हा मानिनी म्हणते अरे तू काय बडबडतोय, तुझं तुला तरी कळतंय का. आणि हे तुझे हात असे खिशात वगैरे काय आहेत. तर तेव्हा जेव्हा म्हणतो का काय नाही काय नाही थंडी वाजते. तर तेव्हा मानिनी म्हणते अरे बघू जरा मला हात बघू तुझा. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं ते बघ ते देव तुझी वाट बघतायत, जा बरं जा, आंघोळ वगैरे घालतेस ना त्यांना. तेव्हा मानिनी म्हणते छान तुझं रुटीन, माझं रुटीनही माहिती नाही आहे तुला. देवपूजेच्या अगोदर ना मी दूध तापवायसाठी ठेवते. तेव्हा जेव्हा म्हणतो ठीक आहे ना ठीक आहे ना, मग एवढं काय त्यात, उलटं कर ना आज, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि परत म्हणतो अगं लादीला काय झालं आपल्या. तर तेव्हा मानिनी म्हणते कुठे कुठे काय झाले. तेव्हा जेव्हा आपल्या खिशात जे काही असतं ते हळूच फेकून देतो. तेव्हा मानिनी म्हणते अरे तुझं काय चालू आहे काय नक्की, तुझा हात दाखव बरं मला, दाखव हात.
तेव्हा जेव्हा म्हणतो, "अगं नाही, नाही, अंघोळ झाल्याशिवाय ना मी माझ्या बायकोशिवाय दुसऱ्या कोणालाच हात दाखवत नाही." तेव्हा मानिनी म्हणते, "काय, काय, काय बडबडतोय काय?" असं म्हणून ती परत किचनकडे बघते, तर तेव्हा नंदिनी तिथे बघत असले एकदम खाली बसते. तर मानिनी आता जीवाला विचारते, "कोणी आहे का स्वयंपाकघरात?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "चमचा चमचा असेल ना, तो पण उठला असेल ना सकाळ-सकाळ." तेव्हा मानिनी म्हणते, "हो का? चालत गेला असेल का सकाळ-सकाळ?" असं म्हणून ती आता स्वयंपाकघरामध्ये जाते आणि समोर जाऊन बघते तर तिथे नंदिनी असते. तर तेव्हा मानिनी म्हणते, "अरे तू, अगं नंदिनी सकाळी-सकाळी एवढं लवकर उठलीस तू?" आणि विचारते, "बरी आहेस ना?" आणि तिने आता आंबा चिरून ठेवलेला असतो तिथं आणि मानिनी आता आंब्याकडे बघून म्हणते, "अरे केवढा आंब्याचा सुगंध पसरलेला आहे आणि तुला आंबा खाता येत नाही आहे ना गं?" तेव्हा नंदिनी म्हणते, "हो खाता येत नाही आहे, पण सुगंध तरी घेता येतोय ना." आणि एकदमच जीवाला म्हणते, "सगळं ओके ना जीवा?" तर तेव्हा जीवासुद्धा म्हणतो, "हो, हो, ऑल ओके, ऑल ओके." तेव्हा मानिनीला शंका येते आणि ती म्हणते, "काय ओके, काय ओके?" तेव्हा नंदिनी म्हणते, "ओके, नहाने का साबून? अहो बघा ना, अजून अंघोळ केलेली नाही आहे त्याने. अहो जा ना, अंघोळ करून घ्या ना." तेव्हा मानिनी त्याला थांबवते, म्हणते, "नाही, नाही, नाही, थांब. मला तुझे हात बघायचे आहेत. हात दाखव." तर तेव्हा जीवा म्हणतो, "नाही, नाही, मी अंघोळ झाल्याशिवाय आता कोणालाच काही दाखवत नसतो." असं म्हणून तो निघूनच जातो तिथून. तेव्हा मानिनी म्हणते, "अरे काहीतरी लपवतोय हा गधडा." तेव्हा नंदिनी लगेचच मानिनीच्या समोर चहा देते. तेव्हा मानिनी म्हणते, "अरे वा, चहा पण तयार आहे तुझा?" आणि म्हणते, "फक्कड झालेला दिसतोय चहा. वा वा वा." आणि चहाच्या सुगंधाने छान वाटलं. नाहीतर मगाशी ना मला फिशच्या सुगंधाने ना मला मगाशी गोंधळून टाकलं होतं. आजचा वार नाही आपल्याकडे, पण उद्या फिश नक्की करूयात. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो, आणि उद्याही खाईन मी." असं ती एकदमच बोलून जाते. तर तेव्हा मानिनी विचारते, "उद्या म्हणजे?" तर नंदिनी म्हणते, "अहो आई चहा घ्या ना, गार होईल." तेव्हा मानिनी म्हणते, "हो घेते घेते, आणि तू पण घे ना चहा." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो घेते घेते ना." आणि आता असं सगळं काही करून मित्रांनो आता मानिनीच्या डोक्यातून ते मासे प्रकरण निघून जातं. तर आता त्यानंतर इकडे वसू आता विजयकडे येते आणि त्याला म्हणते, "कामात नाही आहे ना, हे घ्या पन्ह आणले तुमच्यासाठी." आणि म्हणते, "अहो रम्याचा फोन आला होता, म्हणजे ती मजेत आहे, पण मला विचारत होती विजयराव कसे आहेत?" मग मी सांगितलं, "नाही विजयरावसुद्धा मस्त मजेत आहे तिथे." तर मग मी तिला विचारलं, "मग काय गं नवऱ्याला मिस करतेस का?" आणि विजय आता तसाच बसलेला असतो. तर वसू म्हणते, "काय झालं तुम्ही पन्ह प्यायलाच नाहीत?" आणि म्हणते, "विजयराव पपईचा ज्यूस नाही आहे बरं का त्याच्यामध्ये." तेव्हा विजय थोडा अपसेटच असतो. तर तेव्हा वसू विचारते, "काय झालं, राग आला का माझ्या बोलण्याचा?" तर तेव्हा विजय म्हणतो, "काव्याचा." तर तेव्हा वसू म्हणते, "जाऊ दे तो, तिचं काय मनावर घेताय तुम्ही?" तर तेव्हा विजय म्हणतो, "नाही सोडत नसतो मी." आणि त्यानंतर खूप रागराग करू लागतो आणि म्हणतो, "या पण्यावरूनच बोलली होती ना काव्या मला, तिला ना आता दुसरा धक्का द्यायची वेळ आली आहे. म्हटलं तर मी रम्याला काव्याच्या मिसकॅरेजबद्दल, आणि तो पपईचा प्लॅन फसला." आणि तो असं बोलत असताना वसू म्हणते, "एक प्लॅन फसलाय, मग दुसरा प्लॅन करा. हा पण असा प्लॅन करा की कोणाला काही कळता कामा नये." आणि आता काय म्हणाले तुम्ही, मिसकॅरेज? त्याच्यावरून आठवलं, त्या दिवशी ना तो धनंजय आला होता, म्हणजे काव्याचे वडील. तो म्हणत होता की काव्याच्या आईचे एक 2-3दा काहीतरी मिसकॅरेज झालं होतं, त्यामुळे मुलींनो तुम्ही काहीतरी काळजी घ्या वगैरे असं तो बोलत होता. तर असं तिने सांगितल्यानंतर विजय विचारतो, "असं होऊ शकतं?" तेव्हा वसू म्हणते, "मेडिकली असं होऊ शकतं का नाही मला काही कल्पना नाही आहे, पण तो असं म्हणत होता मुलींना की जरा काळजी घ्या." असं काहीतरी बडबडत होता. तर तेव्हा विजय आता टाळीच वाजवतो आणि म्हणतो, "असं जर असेल तर आहे मग माझ्याकडे एक प्लॅन, पण त्याच्यासाठी ना काव्य सोडून बाकी सगळेजण घराबाहेर गेले पाहिजेत." आणि विचारतो, "ऐकणार का मास्टरमाइंडचा मास्टर प्लॅन?" तेव्हा वसू म्हणते, "त्याच्यासाठीच तर बसले ना इथे, सांगा सांगा." आणि या दोघांचा आता मित्रांनो प्लॅन प्लॅन चालू असतं. आणि इकडे आता शारदा नेमकी आलेली असते आणि मानिनी तिच्याकडे तक्रार करत असते या दोघींची सुद्धा, म्हणजे त्या दोघींना सतत बाहेर जायचं असतं. मी काव्याला जरा समजावल्यानंतर आत्ता थोडंसं तिने ऐकलं आहे. मग मी तिला सांगितलं, "आज आणि उद्या घरी बसून अभ्यास कर, मग परवा मग जा हवं तर क्लासला." आणि तिला सांगितलं, "तू ऑनलाईन वगैरे जे काय असतं ते कर ना, तुला मी सगळं काही हातात आणून देते, तू घरी बस बाई." आणि कधी एकदा ना तुम्ही नर्मदे परिक्रमेवरून परत येता असं मला झालं होतं बघा, आणि तुम्हीच एकदा बोला आई म्हणून मुलींशी, सासूंचं काही ऐकत नाहीत बरं. तेव्हा शारदा तर हसत असते आणि म्हणते, "मी बोलते दोघींशी, तुम्ही नका काळजी करू." आणि इतक्यातच विजय येतो आणि शारदाचा आशीर्वादच घेतो आणि म्हणतो, "तुम्ही शारदा काकू का?" तेव्हा शारदाला तर धक्काच बसलेला असतो त्याला बघून. तर विजय म्हणतो, "अहो किती दिवसापासून तुम्हाला भेटायची इच्छा होती. नाही विचारायचं होतं की तुमच्या ज्या दोन्ही तडपदार मुली आहेत त्या गेल्यात कोणावर." आणि म्हणतो, "तुम्हाला बघितलं आणि उत्तर मिळालं. पण मी काय म्हणतो, जरा तुम्ही काळजी घ्यायला सांगाच त्यांना. कसं आहे, वसुआत्यांच्याकडून तुमच्या मिसकॅरेजचं कळल्यापासून ना
असं तो बोलत असताना मानेने आता रागारागात उठते आणि म्हणते, एक्सक्यूज मी, काय पद्धत आहे ही बोलायची? असं म्हणून ती थांबवतेच त्याला. तर तेव्हा विजय परत नाटक करू लागतो. म्हणतो, सॉरी सॉरी हां, गैरसमज नका करून घेऊ. नाही, मला काळजी वाटली म्हणून मी बोललो. मला सुद्धा आहेच की हो देशमुखांची काळजी. आणि म्हणतो, मी काय म्हणतो, तुम्ही गुरुजींना का नाही विचारत काव्या आणि नंदिनीच्या प्रेग्नन्सीबद्दल? आणि म्हणतो, नाही तुम्ही बसा, मी येतो. असं सांगून तो आता एकदमच तिथून निघून जातो. तेव्हा मानेनी लगेचच शारदाला म्हणते, तुम्ही यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. आपल्या मुलींचं सगळं काही व्यवस्थित होणार आहे, असं ती सांगत असताना आता वरून नंदिनी खाली येते आणि शारदाला बघून खूपच खुश होते. म्हणते, अगं आई, कधी आलीस तू? तेव्हा शारदा म्हणते, अगं अभिनंदन करायला आले. आणि विचारते, जावई बापू कुठे आहेत? तेव्हा नंदिनी सांगते, आई अगं ते झोपलेत अजून. तेव्हा मानिनीला तर धक्काच बसतो आणि ती म्हणते, झोपलाय? आता सकाळी तर उठला होता ना, परत झोपला? तेव्हा नंदिनी म्हणते, हो ते जरा दमलेत ना म्हणून झोपले. तेव्हा मानिनी म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही गप्पा मारा, मी चहा करून आणते. असं म्हणून ती तिथून निघून जाते. तेव्हा शारदा म्हणते, नंदिनी बाळ कशी आहेस तू? आणि विचारते, उलट्या वगैरे होत आहेत का? आणि म्हणते, बघ मी तुला म्हटलं होतं ना, काही गोष्टी मेडिकल सायन्सच्या पलीकडच्या असतात. आणि मला ना इतका आनंद होतोय की मी 2दा आजी होणार आहे. आणि म्हणते, नंदिनी मी तुझ्यासाठी आणि काव्यासाठी काहीतरी घेऊन आली आहे. तर नंदिनी म्हणते, काय आणलंय दाखव. आणि शारदाने तर या दोघींच्यासाठी छान असे ड्रेसेस आणलेले असतात आणि तेव्हा काव्यासुद्धा तिथं आलेली असते. तर शारदा म्हणते, छान छान ड्रेसेस घातलेच पाहिजेत ना, प्रेग्नन्सीमध्ये फॅशन करू नये असं थोडीच आहे. तर तेव्हा काव्यालासुद्धा तो ड्रेस खूप आवडतो. आणि त्यानंतर आता शारदा म्हणते, आणि माझ्या बाबतीत जे काही झालं ते तुमच्या बाबतीत होणार नाही आहे. तेव्हा तुम्ही दोघीजणी तसा काही विचारसुद्धा करू नका. तेव्हा काव्या म्हणते, अगं आई, आम्ही तसला कुठलासुद्धा विचार करत नाही आहे, तू टेन्शन घेऊ नकोस गं. आणि हे बघ, जर काही होणार असेलच तर ते माझ्या बाबतीत होऊ देत, ताईवरती काहीही संकट यायला नको. असं ती म्हणत असताना आता नंदिनी तिच्यावरती ओरडते. म्हणते, अगं ए वेडी आहेस का तू? कशाला उगीच काहीतरी अभद्र बोलतेस? हे बघ, आपल्या दोघींच्याही हातामध्ये आपापलं बाळ सुखरूप असणार आहे. आणि म्हणते, परत असं बोलायचं नाहीस हां, नाहीतर पार्थकडे कंप्लेंट करीन मी तुझी. तर तेव्हा काव्या आता कान पकडते आणि म्हणते, सॉरी. तर तेव्हा आता शारदा विचारते, बरं ठीक आहे, पण पार्थ आहेत कुठे? तर तेव्हा काव्य सांगते, अगं रम्याने रिझाईन देऊन ना त्यांची कामं वाढवून ठेवली आहेत, ऑफिसमध्येच आहेत गं ते अजूनही, रम्याची रिप्लेसमेंट शोधतायत. आणि असं आता काव्याने सांगितल्यानंतर आता त्यांनी इकडे ऑफिसमधला सीन दाखवलेला आहे. इकडे आता इंटरव्ह्यूज चालू असतात आणि एक इंटरव्ह्यू घेतल्यानंतर पार्थ म्हणतो, ठीक आहे, तुमचा एकूण एक्सपिरियन्स चांगला आहे, आम्ही कळवतो तुम्हाला. असं म्हटल्यानंतर ती मुलगी तिथून निघून जाते. तर तेव्हा पार्थ म्हणतो, रम्याची रिप्लेसमेंट मिळणारच नाही आहे का? आणि इतक्यातच एकटी मुलगी येते आणि तिथूनच म्हणते, सर जगातल्या सगळ्याच गोष्टींना रिप्लेसमेंट असते आणि ती फुल कॉन्फिडंट असते. तर इकडे आता घरामध्ये मानेनी स्वयंपाक करत असते. तर तेव्हा मिथून काका तिथे येतो आणि विचारतो, काय बिझी आहात का तुम्ही? तेव्हा मानेनी एक 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 कामं सांगू लागते आणि म्हणते, काय झालं ना, आशाचं बोट कापलं गेले, त्यामुळे मीच तिला म्हणाले, बस जरा, मी काम करते. आणि म्हणते, तुम्ही बोला, तुमचं काय काम? तर तेव्हा मिथून काका म्हणतो, अरे हो, तुमच्याकडे आज तर खूप लांबलचक कामाची यादी आहे. आणि सांगतो, ते श्रेयाचा फोन आलेला होता. तर तेव्हा श्रेयाचं नाव ऐकल्यानंतर मानिनी खुशच होते आणि म्हणते, श्रेयाचा आला होता, कशी आहे ती? आणि म्हणजे तिला म्हणावं, जरा आता सुट्टी लागेल ना, ये जरा भेटायला ये, आलीच नाही आहे किती दिवसात. तर तेव्हा मिथून काका म्हणतो, नाही मी तिला बोललो की ये बाबा म्हणून, पण तिला काय ते वर्कशॉप का काय शिबिर वगैरे करायचं आहे ना, म्हणून ती येणार नाही. आणि त्यात तिच्या हॉस्टेलची फी पण भरायची होती ना. आणि तुम्हाला तर माहिती आहे, माझ्या चेकचं मागं पुढं होतं आहे, 2 दिवसात फी भरायची आहे आणि नंतर येणार आहे मला चेक. तर तेव्हा मानिनी म्हणते, नाही नाही, काही हरकत नाही आहे मिथून भाऊजी, मला सांगा किती अर्जंट आहे? काय झालं ना, हे नाही आहेत ना, आणि मी ATMला सुद्धा गेलेली नाही आहे, त्यामुळे मी कॅश काढलेली नाही आहे. आणि जर तुम्हाला अर्जंट असेल तर मी आत्ता जाऊन येते. तर तेव्हा मिथून काका म्हणतो, नाही नाही, अजिबात नाही, एवढं काही अर्जंट नाही आहे, तुम्ही रात्री दिलेत तरी चालेल, पण मी विसरलो तर तुम्ही विसरू नका, आठवणीने द्या मला. असं सांगून तो तिथून निघून जातो. आणि ते सगळं काही आता इकडे हा विजय ऐकत असतो. आणि त्यानंतर ही इकडे ऑफिसमध्ये ही मुलगी लगेचच कॉन्फिडेंटली येऊन पार्थच्या समोर बसते. तर तेव्हा पार्थ तिला विचारतो, आपण? तर तेव्हा ती सांगते, मी दिव्या देशपांडे इंटरव्ह्यूसाठी आलेली आहे. आणि म्हणते, उन्हाळा इतका वाढलाय ना सर. आणि तेव्हा तो पिऊन असतो, तो तिथं पाणी आणून ठेवतो, लगेचच ती पाणी घेते आणि पिऊ लागते, पार्थला विचारत नाही, काही नाही. आणि म्हणते, इतकी तहान लागली होती ना. तर तेव्हा आता पार्थ त्या पिऊनला म्हणतो, माझ्यासाठी दुसरा ग्लास आणा. तर तेव्हा तेव्हा आता ती दिव्या जी असते ती एकदम धक्क्याने उठूनच उभी राहते आणि म्हणते, हा ग्लास तुमच्यासाठी होता का? आय एम सॉरी.
तर तेव्हा पार्थ म्हणतो, इट्स ओके, इट्स ओके, माझ्यासाठी आणेल तो पाणी, तुम्ही बसा, सेटल व्हा. तर तेव्हा दिव्या म्हणते, सेटल तर व्हायचंच आहे ना सर, आणि माझी आई सारखी माझ्या मागे लागलेली असते. म्हणते कशी, बाई दिव्या, लग्न कर आणि सेटल हो. स्टॉकमधली चांगली पोरं संपतील आणि आपल्या वाटेला नुसते टाकलेले पीसेस येतील. आणि म्हणते, आता मला सांगा सर, मुलं म्हणजे काय मॉलमधले कपडे आहेत का? पण माझ्या आईला हे कळतच नाही ना, म्हणून मी कोल्हापूर सोडून इकडे मुंबईत आले. तर तेव्हा पार्थ विचारतो, म्हणजे तुम्ही इथे एकटे राहता का? तर तेव्हा दिव्या म्हणते, नाही नाही, मी एकटी नाही राहत, इथे रॉबिन असतो ना माझ्यासोबत. तुम्हाला सांगते, दिवसभर ना मला त्याला माझी आठवण येत नाही, पण रात्री त्याला मीच हवी असते. असं येतो जवळ, असं जिभेने चाटतो, मग त्याला भारी वाटतं. मला बघू ना त्याच्या तोंडातून अशी लाळ गळते, लाळ. तर तेव्हा पार्थ म्हणतो, एक्सक्यूज मी, तुम्ही हे काय बोलताय? तर तेव्हा दिव्या म्हणते, सर जे आहे तेच सांगते, पण माझ्या आईला ना रॉबिनशी सुद्धा खूप प्रॉब्लेम आहे. आणि म्हणते, आता मला सांगा, जनावरांना भावना नसतात का सर? आणि माझी आई मला म्हणते कशी, बाई दिव्या, अगं त्या कुत्र्यावरती किती पैसे खर्च करतीस ग, जरा सेविंग कर. आणि म्हणते, काय करायचं आता? तर तेव्हा पार्थ म्हणतो, अच्छा अच्छा, असं आहे का, म्हणजे रॉबिन तुमचा डॉग आहे तर? तर तेव्हा दिव्या म्हणते, हो, तुम्हाला काय वाटलं? तर तेव्हा पार्थ म्हणतो, नाही कुठे काय, आणि म्हणतो, आपण कामाबद्दल बोलूयात. तर तेव्हा दिव्या म्हणते, माझं नाव दिव्या देशपांडे आणि यू जस्ट कॉल मी दिव्या. तर पार्थ म्हणतो, आता दिव्या नाव आहे म्हटल्यावर दिव्याच बोलणार ना, काव्या थोडीच बोलणार. तर तेव्हा ती दिव्या म्हणते, नाहीच राहीम ना, म्हणजे बघा ना, दिव्या काव्या, काव्या दिव्या, असं म्हणून ती हसत असते. आणि तेव्हा पार्थ आता थोडासा रागाने तिच्याकडे बघत असतो, तर तेव्हा ती जराशी नॉर्मल होते आणि म्हणते, सॉरी सॉरी, आपण कामाबद्दल बोलूयात. तर तेव्हा पार्थ म्हणतो, मी सिनियर आर्किटेक्चर डिझायनर या पोस्टसाठी इंटरव्ह्यू घेतो आहे. तर तेव्हा दिव्या म्हणते, माझा सी व्ही. तर पार्थ सांगतो, नाही, सी व्हीची गरज नाही आहे, मला हे सांगा फक्त की या पोस्टसाठी तुम्हीच का योग्य कॅन्डिडेट आहात? तेव्हा दिव्या म्हणते, या पोस्टसाठी मीच बेस्ट कॅन्डिडेट आहे असं 100% वाटतं मला. सर, या पोस्टवरती आधी जी मुलगी होती रम्या शितोळे, तिच्या काही डिझाईन्स मी फॉलो केल्या. टू बी व्हेरी ऑनेस्ट, पण आय एम रिअली सॉरी अबाउट इट. तिचे डिझाईन्स मला खूप क्लासी आणि फेक वाटले. तर पार्थ म्हणतो, ओके, काय वाईट आहे त्यात, म्हणजे क्लासी असणं? तर तेव्हा दिव्या म्हणते, नाही सर, तिच्या डिझाईन्समध्ये ना तिचा असा पर्सनल टच नव्हता, म्हणजे तिच्या डिझाईन्स अर्बन क्लासिक वाटत होत्या, दिसताना अशा महागड्या वाटणाऱ्या, आउट ऑफ रीच, रूटशी कनेक्टेड नसणाऱ्या. आणि या सगळ्यामध्ये काय व्हायचं ना सर, तुमचे कस्टमर तुमच्याशी कनेक्ट व्हायच्या अगोदरच डिस्कनेक्ट व्हायचे. त्यामुळे आपल्या डिझाईन्समध्ये आपला काहीतरी पर्सनल टच असावा, असं माझं मत आहे. आता बघा ना, आपण मुंबईसारख्या शहरामध्ये राहतो, पण कधी कुठे सारवलेलं अंगण किंवा कुठे मातीची चूल पाहिली तर मग आपण का थांबतो? कारण त्या गोष्टी आपल्याला ह्युमनली वाटतात. सो आपल्या डिझाईन्स या ह्युमनली असल्या पाहिजेत. आणि म्हणते, सॉरी सॉरी, मी खूप जास्त बोलले का? तर तेव्हा पार्थ म्हणतो, हो, आणि काय या कॉर्पोरेट जगामध्ये होला हो म्हणणारी बरीच माणसं आहेत, पण मला ना खरं बोलणारा माणूस हवा होता. आणि म्हणतो, तुम्ही त्या आहात. आणि म्हणतो, मिस दिव्या, यू आर हायर्ड, या कंपनीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तेव्हा दिव्या खुशच होते आणि म्हणते, रिअली यू आर हायरिंग मी, असं म्हणून ती उठते आणि म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन सर, तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि परत म्हणते, सॉरी सॉरी, थँक्यू, तुम्ही हा मला जॉब दिलात त्याबद्दल. तर तेव्हा पार्थ हसतो आणि तिला कॉंग्रॅच्युलेट करतो. आणि त्यानंतर ती निघून गेल्यानंतर म्हणतो, रम्याची रिप्लेसमेंट दिव्या. आणि म्हणतो, मला तर सगळे नमुनेच भेटतात. आणि त्यानंतर मित्रांनो, आता इकडे रात्री घरामध्ये काव्या, आशाताई जरा पाणी आणता का असं म्हणत असते. आणि तेव्हा नंदिनी तिच्यासाठी पाणी घेऊन येते आणि म्हणते, घ्या, गार माठातलं पाणी आहे. आणि मिथून काकांनी वाळा आणला होता, त्याच्यामुळे ते आणखीनच जास्त थंड झाले. तेव्हा काव्या म्हणते, अरे वा, आणि परत विचारते, अगं वाळा चालतो का नाही चालत? तर तेव्हा नंदिनी म्हणते, चालतो ग. आणि हे बघ काव्या, मला काय वाटतं, जे जे आपल्या तब्येतीला सोचतं, हवंसं वाटतं ते खावं, म्हणजे अगदीच तेलकट, तिखट, आंबट वगैरे नको. तर तेव्हा काव्या म्हणते, पण ताई, मग काही केसेसमध्ये असं होत असेल ना की नेमकं तेलकट, तिखट, आंबट खायचीच इच्छा होत असेल तर काय करायचं? तर तेव्हा नंदिनी विचारते, म्हणजे? तर तेव्हा काव्या म्हणते, अगं मला काल रात्री स्वप्न पडलं, आपल्या घरात मस्त चमचमीत पापलेट बनतंय. मी बसले आपल्या डायनिंग टेबलवर, ते पापलेट आलं माझ्या डिशमध्ये, मी त्याच्यावरती मस्त लिंबू पिळून ताव मारला. आणि ती असं सांगत असताना नंदिनीला थोडी शंका आलेली असते की हिला काही माहिती झाले का. आणि तिला तो क्षणसुद्धा आठवतो ज्यावेळेस जीवाने अशी मस्तपैकी त्या पापलेटवरती लिंबू पिळलेला असतो आणि त्यानंतर तिने ते खाल्लेलं असतं. आणि तेव्हा नंदिनी एकदमच हसू लागते. तर तेव्हा काव्य विचारते, का गं, काय झालं तुला हसायला?
तर नंदिनी विचारते, मला सांग तुला आणखीन कसले कसले क्रेविंग्स होत आहेत? तर तेव्हा काव्य म्हणते, अगं मला ना गरमागरम पुरी आणि आमरस आणि मग पाणीपुरी, भेळपुरी, शेवपुरी, दही बटाटा पुरी असं म्हणून ती एकदम एक्साईट झालेली असते. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अगं बास बास, अगं नको या सगळ्यांची नावं घेऊ. शेवपुरी पाणीपुरी मलासुद्धा खावीशी वाटते. तर इतक्यातच पार्थ येतो आणि म्हणतो, शेवपुरी पाणीपुरी कोणाला खावीशी वाटते? तर तेव्हा या दोघीसुद्धा म्हणतात, आम्हाला. तर तेव्हा पार्थ म्हणतो, हा एखादी गोष्ट खाऊ नको असं सांगितलं की तीच खायची. आणि विचारतो, तुम्हाला खायची का पाणीपुरी? ठीक आहे, मी बनवतो माझ्या हाताने आणि जेवायला पण घेतो मदतीला वाटल्यास. तर तेव्हा काव्य म्हणते, तुम्ही बनवाल घरी पाणीपुरी देशमुख, पण जीवा तुम्हाला कितपत मदत करेल माहिती नाही. तर तेव्हा पार्थ विचारतो का? तर तेव्हा काव्य म्हणते, हल्ली जन्मेजय देशमुख पापलेट बनवण्यात बिझी असतात. असं म्हटल्यानंतर आता नंदिनी तर हसूच लागते आणि काव्याला एक फटका मारते आणि विचारते, तुला कसं कळलं ग? तर तेव्हा काव्य म्हणते, मला ना पहाटे जरा जाग आली आणि अचानक आवाज यायला लागले किचनमधून. तर पार्थ विचारतो, कसले? तर तेव्हा काव्य म्हणते, असेच की खडकोड खडकोड खडकोड. मग अचानक सुगंध दरवळला पापलेटचा. मग बाहेर जाऊन बघितलं मी की या आमच्या ताई साहेब पापलेट हाणत होत्या. तर तेव्हा पार्थसुद्धा आता तिला चिडवू लागतो. तर नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, खात होते आणि आता तुम्हाला कळलंय, प्लीज आईंना नका सांगू. तर तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे नाही सांगत, पण जी गोष्ट सांगायची ती तर सांगू द्या. तर नंदिनी विचारते, काय? तर तेव्हा पार्थ म्हणतो, रम्याची रिप्लेसमेंट मिळाली आहे. तर तेव्हा काव्या विचारते, काय काय नाव काय तिचं? तर तेव्हा पार्थ सांगतो, दिव्या देशपांडे. तर तेव्हा नंदिनी म्हणते, छान मस्त नाव आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो, हा मुलगी पण मस्त आहे. तर तेव्हा काव्या थोडीशी जेलच होऊ लागते. तर पार्थ म्हणतो, हा तिच्याबद्दल मला फार जास्त काही माहिती नाही आहे खरं. तर तेव्हा काव्या विचारते, वय काय तिचं? तर तेव्हा पार्थ सांगतो, 28 संपून 29 लागलं आहे एप्रिलमध्ये. तर काव्या तर विचारते, दिसायला कशी आहे? तर पार्थ म्हणतो, ठीकठाक आहे, ॲक्च्युली छान आहे, ॲक्च्युली खरंच खूप छान आहे. तर नंदिनी तर हसतच असते. तर पार्थ म्हणतो, चांगली उंच आहे, दिसायला फ्रेश, हसरा चेहरा आहे. आणि तेव्हा इकडे बाहेर वसू सगळं काही ऐकत असते लपून. तर तेव्हा आता काव्य चिडते आणि म्हणते, माहिती नाही म्हणत म्हणत बरीच माहिती गोळा केली आहे की तुम्ही देशमुख. तर नंदिनी मोठ्याने हसतच असते आणि म्हणते, आता तुमचं काही खरं नाही पार्थ. तर पार्थ विचारतो, काव्य तुम्ही जेलस वगैरे झालायत का? रम्याची रिप्लेसमेंट आहे ती फक्त कामापुरती. तर तेव्हा काव्या म्हणते, माहिती आहे मला, मी जेलस वगैरे नाही आहे हो. आणि म्हणते, मी काय म्हणते, घरीच घेऊन या की तिला. तर पार्थ विचारतो, का? तर काव्य रागात म्हणते, गप्पा हाणू तिच्याबरोबर. स्माइली रम्याची रिप्लेसमेंट मलाही बघू दे कशी आहे. आणि मित्रांनो, यांचं असं चालू असतं आणि आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता वसू इकडे मानिनीकडे आलेली असते आणि म्हणते, आपल्या घरामध्ये पहिल्यांदा पाळणा हारणार आहे बरोबर ना? आणि हे गुरुजी ना मला नको ते कोडं सांगून गेलेले आहेत. तर मानिनी विचारते, कोडं म्हणजे? तर वसू म्हणते, गुरुजींनी मला आणि रम्याला असं सांगितलं, त्यांना ना काव्याच्या हातामध्ये बाळ दिसते, पण तिच्या हातामध्ये तिचंच बाळ दिसतंय. असं का म्हणाले नसतील ग गुरुजी? असं म्हटल्यानंतर आता मानिनीला थोडासा त्या गोष्टीचा त्रास होतो. आणि त्यानंतर मित्रांनो, एक छोटीशी बाहुली असते, ती अशी पायऱ्यावरून खाली पडताना दाखवलेली आहे त्यांनी. आणि इकडे आता काव्या झोपलेली असते आणि ती झोपेमध्ये हळूच बाजूच्या बेडवरून अशी सरकत सरकत खाली पडणार असते. आणि तेव्हाच आता पार्थ तिला सावरतो का नाही सावरत हे तर त्यांनी काही दाखवलेलं नाही. ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळेलच मित्रांनो. पण तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.